मुलांना सर्वात अवघड वाटणारा टॉपिक तो म्हणजे स्पीड टाइम डिस्टन्स. बघा त्याच्यावरचा प्रश्न. एका मोटार गाडीने 80 किलोमीटर प्रति तास या सरासरी वेगाने पुणे ते नागपूर हे अंतर कापण्यास 9 तास लागतात. जर त्याच गाडीने तेच अंतर 8 तासात कापायचे असेल तर गाडीचा वेग किती? आपण पहिल्यांदा अंतर काढू. डिस्टन्स बरोबर काय असतं? स्पीड इंटू टाइम. स्पीड किती आहे? 80 गुणिले टाइम किती आहे? 9. मिळालं का डिस्टन्स? पूर्ण उत्तर काढत बसायचं नाही. आता हेच डिस्टन्स त्याला किती वेळेत पार करायचंय? 8 तासात पार करायचंय. मग स्पीड बरोबर काय असतं? स्पीड बरोबर असतं डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स तुला वरच माहित आहे. 80 गुणिले 9 आणि किती वेळेत पार करायचं रे तुला आता? 8 तासात पार करायचंय. कसं करणार? 8 एक्के 8, 8 दहा 80 आणि 10 9 किती? 90. तर त्याचं स्पीड किती असायला पाहिजे होतं? 90 किलोमीटर प्रति तास. तर सेम प्रश्न पुढचा पण आहे. त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये द्यायचं आहे. आणि अशाच पद्धतीनं गणित बुद्धिमत्ता शिकायचं असेल तर आपली फास्ट ट्रॅक बॅच तुम्ही नक्की जॉईन करा. तुम्हाला याचा 100% फायदा होईल. धन्यवाद.